नमस्कार, मी सुरेश कोडितकर. यूट्यूबवरील ऑपडेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी आहे. 19 फेब्रुवारी शिवजयंतीचा दिवस, आपल्या सर्वांसाठी प्रेरणा, उत्साह, शौर्य घेऊन येणारा दिवस. परंतु दरवेळेस शिवजयंतीला आपण काय करतो? प्रतिमांना किंवा पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करतो, नमस्कार करतो, पोवाडे लावतो, मिरवणूक काढतो आणि गोडधोड वाटून तो आनंद साजरा करतो आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातो. जी राष्ट्रपुरुषांची चरित्र असतात ती केवळ त्या जयंतीच्या दिवशी त्यांची जयंती साजरी करून विसरून जायची नसतात. तर राष्ट्रपुरुषांची चरित्रे ही नाचून नव्हे तर वाचून, त्यांचा अंगीकार करून, त्यांच्या शिकवणीवर अंमलबजावणी करून जर आपण तो दिवस साजरा केला तर ती जयंती असेल, तो दिवस असेल, हा त्या दिवसाचं सार्थक झाला असं पण म्हणता येईल. शिवचरित्र हे अख्ख्या जगासाठी, अख्ख्या हिंदुस्थानासाठी, अनेक लोकांसाठी अत्यंत मार्गदर्शक, अत्यंत अभ्यासाचा विषय ठरलेला आहे. शिवरायांची राजनीती असेल, शिवरायांची संरक्षण नीती असेल, परकीय आक्रमकांपासून कसं सावध राहायचं, वेळच्या वेळी कशी पावलं उचलायची ते असेल, त्याच्यानंतर आपल्या प्रजेची, आपल्या रयतेची काळजी कशी घ्यायची त्याबद्दल असेल, त्यांचं महसुली धोरण असेल, त्यांचं शेतीविषयक धोरण असेल, त्यांचं सैनिकविषयी धोरण असेल, राज्यातील स्त्रियांबाबतचं त्यांचं धोरण असेल, त्याच्यानंतर रूढी परंपरा, श्रद्धा, त्याच्यानंतर मराठी भाषा, तिचं वैभव, तिला कसं जपायचं, देव, देश आणि धर्म, संस्कृती याबद्दलचे त्यांचे विचार असतील. ते विचार आजही शाश्वत आहेत. त्या विचारांच्या अनुषंगाने आपण आजही मार्गक्रमण करत आहोत आणि भविष्यातही मार्गक्रमण करत राहू. आपल्याला माहिती आहे की शिवरायांचं बालपण कसं व्यतीत झालं. ज्या पुण्यावर गाढवांचा नांगर फिरून हे पुणे बर्बाद करण्यात आलं होतं, त्या पुण्यभूमीवर शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला. या पुण्याची मुहूर्तमेढ त्यावेळी रोवली गेली. शिवरायांना त्यांच्या मातोश्री, ज्या त्यांच्या गुरुसुद्धा होत्या, त्यांनीच शिवरायांना राम असेल, कृष्ण असेल यांची चरित्र सांगितली, त्यांची जडणघडण केली. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचं त्यांना बाळकडू हे त्यांना मातेकडूनच लाभलं. निश्चितच त्याच्यामागे शहाजी महाराजांचं मोठं पाठबळ होतं. आपण कुणाची चाकरी करतो आहे, आपण कुणाच्या आधिपत्याखाली आहोत, मग ते विजापूरचे असतील, अहमदनगरचे असतील किंवा आणखी कोणी असतील, यांच्या आधिपत्याखाली आपण किती वर्ष राहायचं, आपण आपलं स्वराज्य निर्माण करायचं का नाही, असा विचार त्यांच्या मनात बालपणातच पेरण्यात आला होता. आणि त्या विचाराने हळूहळू मूर्तरूप धारण केलं आणि ते नंतर स्वराज्याच्या रूपाने निर्माण झालेलं आपण पाहू शकतो. हे स्वराज्य होय श्रींची इच्छा, ही केवळ माझी इच्छा नाही तर ही परमेश्वरी इच्छा आहे. आपल्या सगळ्यांनी मिळून हे स्वराज्य आपल्याला निर्माण करायचं आहे, असं एक विचार त्यांनी आपल्या मनात प्रज्वलित केला होता. आणि रायरेश्वराला आपल्या करंगळीचं रक्त वाहून त्यांनी शपथ घेतली होती की मी ह्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवीन आणि ते पूर्णत्वास नेईल. यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. या सगळ्यातील महत्त्वाची पायरी म्हणजे त्यांनी आपल्याजवळ कर्तबगार माणसं जवळ केली, त्यांच्यामध्ये गुणग्राहकता होती. त्यांनी माणसामधले गुण ओळखले, त्यांच्या गुणांना वाव दिला, या वावानुसार कर्तृत्व गाजवण्यास संधी दिली. त्यांनी आपली माणसं जीवाभावाची प्रेमाने जोडलेली होती. स्वराज्यासाठी प्राणार्पण करायला लोक तयार होत असत, आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार होत असत. अशा प्रकारचं प्रेम, अशा प्रकारचा आपलेपणा आपल्या या भूमीत, आपल्या या महाराजांनी लोकांना दिला. म्हणून एक अशी नवरत्न ह्या भूमीत जन्माला आली आणि त्यांनी स्वराज्यांसाठी प्राणार्पण केलं. आपण शिवरायांचं चरित्र अभ्यासतो तेव्हा शिवरायांच्या चरित्रातून हेच शिकायचं की शिवराय कसे गुणग्राहक होते, शिवराय कसे माणूस संग्राहक होते आणि त्यांनी माणसांना कसं जवळ केलं, त्यांच्या कर्तृत्वाला फुलवलं. शिवरायांनी हे ठरवलं होतं की आपल्या स्वराज्याचा आपल्याला प्रतिपाळ करायचा असेल तर प्रसंगी या रयतेकडे नांगर धरण्याचीही शक्ती हवी आणि प्रसंगी तलवार पेलण्याचीही शक्ती हवी. त्यांनी शेतकऱ्यातून सैनिक आणि सैनिकातून शेतकरी असा तयार केला. सैनिकी आणि शेतकी हे दोन्ही व्यवसाय त्यांनी आपल्या जनतेला दिले, आपल्या प्रजेला दिले. म्हणून स्वराज्याचे संरक्षण करणारे हजारो शिलेदार, हजारो मावळे या भूमीत निर्माण झाले. शिवरायांची अखंड सावधानता, परकीय शत्रू कुठले पावले उचलेल, त्याचा डोळा कशावर आहे, तो काय करू शकतो हे जाणण्याची त्यांच्यावर उपजत प्रवृत्ती होती. मग तो समुद्रमार्गे आला तर समुद्रमार्गे त्याला कसा रोखायचा, गलबतं कशी निर्माण करायची, आपलं आरमान कसं निर्माण करायचं, खडकावर दुर्ग कसे बांधायचे, हे त्यावेळेस शिवरायांनी ठरवून त्यानुसार पावले उचलली. म्हणून आजही आपली
तटबंदी सुरक्षित झालेली आपण पाहू शकतो. या हिंदू भूमीच्या नौसेनेचे प्रथम सेनापती म्हणून शिवरायांना जो मान दिला जातो तो आपण त्याला तो मान निश्चितच खरंच मोठा ठरणारा आहे असं आपण या निमित्ताने म्हणू शकतो. कुठलंही येणारं संकट असेल ते शिवरायांनी छातीवर झेललं, त्याला ते आपल्या निधड्या छातीनिशी सामोरे गेले. कुणा दुसऱ्यावर जबाबदारी सोपवली नाही. त्यांनी आपल्या सैनिकांना, आपल्या सरदारांना सांगितलं की मी तुमच्यासोबत आहे, मी तुमच्यासोबत लढायला तयार आहे. अशा प्रत्येक वेळेस त्यांनी आपल्या सैनिकांना आत्मविश्वास दिला, त्यांचं चैतन्य जागरूक केलं. म्हणून आपण कुठलाही प्रसंग पाहू शकतो की ज्याच्यामध्ये शिवरायांनी आपल्या धैर्याचं, आपल्या धीराचं, आपल्या पराक्रमाचं, आपल्या संयमाचं, एवढी सगळी कठीण परिस्थिती असूनसुद्धा आपलं जे प्रसंगावधान आहे त्याची चुणूक आपल्याला प्रत्येक प्रसंगात पाहायला मिळते. मग ते पन्हाळाचा वेढा फोडून विशाळगडाकडे जाणे असो, किंवा आग्र्याच्या कैदेतून सुटका करून घेणे असो, अफजलखानाची बोटे छाटणे असो, किंवा इतर कोणताही प्रसंग असो, शिवरायांनी नेहमीच आपल्या चातुर्याची नोंद इतिहासात करून ठेवलेली आहे. आपल्या प्रजेचं संरक्षण करायचं झालं, आपल्या स्वराज्याचं संरक्षण करायचं झालं तर ह्या सह्याद्रीचे सगळे गडकोट आपल्या ताब्यात असायला हवे. सह्याद्रीच्या पाऊलखुणा ओळखणारा एकमेव माणूस या मराठी भूमीत जन्माला आलेला असेल तर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर त्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज. या सह्याद्रीला कणाकणातून ओळखणारा हा शिवछत्रपती राजा म्हणजे सह्याद्रीला अंगावर लीलया खेळणारा असा एक महापराक्रमी योद्धा होता असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही राजगड पहा, तुम्ही रायगड पहा, शिवरायांच्या दुर्ग चातुर्याची आपल्याला त्याच्यातून प्रचिती येते. शिवरायांनी केवळ गड बळकट केले असे नाही तर गडावर चाराबंदी, शिबंदी, त्याच्यानंतर पाण्याची टाकं निर्माण केली जेणेकरून आपल्या जनतेची, आपल्या रयतेची, आपल्या सैनिकांची उपासमार होणार नाही. असे हे शिवराय होते. या शिवरायांनी कधीही नाच गाणं, कधीही व्यसन, कधीही स्त्रियांचं नाच गाणं ह्याच्यात वेळ वाया घालवलं नाही. शिवरायांनी माय भगिनींचा नेहमीच आदर केला, त्यांना सन्मानाने वागवलं. आपला एकही क्षण वाया न घालवणारा, आपला प्रत्येक क्षण या रयतेसाठी खर्च करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवराय होय. आपण दरवर्षी शिवजयंती साजरी करतो, पण शिवजयंतीतून काय घ्यायचं हे आपण दरवर्षी एक नवीन गुण आत्मसात करायला हवा. तो आत्मसात करून आपल्या जीवनात उतरवायला हवा. अरे शून्यातून ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं, ज्यांनी नारा दिला होता अहत तंजावर ते तहत पेशावर, किंवा तहत पेशावर ते अहत तंजावर, म्हणजे या तंजावरपासून म्हणजे तामिळनाडूतले तंजावर जिथं जिंजीला नंतर राजाराम महाराजांनी आपलं राज्य उभं केलं, आणि ती वेंकोजींची सुद्धा आधीपासून भूमी होती. त्या तंजावरपासून तर त्या पाकिस्तानातील पेशावरपर्यंत, अटकेपर्यंत आपलं राज्य असावं असं शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. ते स्वप्न नंतर मराठा साम्राज्याने साकार केलेलं आपण पाहू शकतो की आपल्या मराठी घोड्यांनी, मराठी तट्टांनी अक्षरशः अटकेच्या किल्ल्यापर्यंत धडक दिली आणि सिंधू नदीचं पाणीसुद्धा आपली भीमथडी तट्टांनी प्यालेलं आहे. तेव्हा आपण हा आपला ज्वलंत वारसा लक्षात ठेवायला हवा. देश आणि धर्मासाठी अखंड महाराज जागे राहिले, अखंड लढले. त्यांनी कधीही हार मानली नाही, त्यांनी कधीही शस्त्र खाली ठेवली नाही. जिथं शक्ती कामाला येईल तिथं शक्तीने त्यांनी काम करून घेतलं, जिथं युक्ती कामाला येईल तिथं युक्तीने त्यांनी काम करून घेतलं, जिथं 2 पावलं मागे यायची तिथं ते 2 पावलं मागे आले. आज आपल्या सर्वांनी हे गुण आत्मसात करायला हवेत की प्रसंग कसाही असो त्या प्रसंगातून वाट कशी काढायची, त्या प्रसंगातून बाहेर कसं पडायचं, चिकाटीने आयुष्य कसं जगायचं, संयमाने आयुष्य कसं जगायचं हे महाराजांच्या प्रत्येक कृतीतून आपण लक्षात घ्यायला पाहिजे. शिवाजी महाराजांचा न्यायनिवाडा असो, त्यांनी लिहिलेली पत्र असो, त्यांच्या प्रत्येक कृतीतून आपल्याला जनतेप्रती असणारी, रयतेप्रती असणारी तळमळ ही लक्षात येते. त्यांनी सांगून ठेवलं होतं की पाणवठ्यावरील स्त्री, शेतातील असलेलं पीक आणि गोठ्यात असलेली गाय ही जेव्हा सुरक्षित आहे तेव्हा आपली प्रजा आनंदी आहे असं समजावं. शिवाजी महाराजांनी या पिसलेल्या, या मानाखाली टाकलेल्या, या सत्व विसरलेल्या प्रजेला जागरूक केलं आणि त्यांना स्वराज्याप्रती निष्ठावान केलं. असे हे शिवछत्रपती हा चमत्कार आहे असं आपण म्हणू शकतो. पण चमत्कारापेक्षाही माणसाने ठरवलं तर तो कुठलीही उत्तुंग उंची गाठू शकतो, तो हिमालयाएवढी उंची गाठू शकतो. हे शिवचरित्रातून आपल्याला अभ्यासायचं आहे. शिवचरित्र हे लाखो लोकांना प्रेरणा देणारं आहे.
शिवछत्रपतींनी आग्र्याच्या कडोकोट बंदोबस्तातून कशी सुटका करून घेतली, त्या सुटकेचा थरार हा वीर सावरकरांना प्रेरणा देता झाला. त्यांनी त्या बोटीतून उडी मारली आणि सागराला आपल्या कवेत घेतलं. आग्र्याच्या इथून पळून जाण्याचा थरार हा सुभाषचंद्र बाबूंनी लक्षात घेतला आणि त्यांनी कलकत्त्यात आपल्याला कैदेत ठेवलेल्या इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन अक्षरशः ते 3-4 देश पलीकडं निघून गेले आणि त्यांनी हिटलरची भेट घेतली. माझ्या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं झालं तर मी प्रत्यक्ष सैतानाशी सुद्धा हात मिळवणी करायला तयार आहे, अशी प्रेरणा शिवछत्रपतींच्या चरित्रातून सावरकरांना मिळू शकते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मिळू शकते. हजारो क्रांतिकारकांना मिळू शकते. इंग्रजांचं जेव्हा राज्य होतं तेव्हा या भूमीत लढणाऱ्या अनेक लोकांना मिळू शकते. तेव्हा तर मग तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला का मिळू शकणार नाही. म्हणून बांधवांनो, 19 फेब्रुवारी हा दिवस केवळ नाचून साजरा करायचा नाही, केवळ मिरवणूक काढून साजरा करायचा नाही, किंवा नवीन पुतळे नवीन प्रतिमा आपल्या घरात आणून साजरा करायचा नाही. शिवाजी महाराजांचं लॉकेट गळ्यात धारण करून साजरा करायचा नाही, हातात ब्रेसलेट घालून साजरा करायचा नाही, बुलेटवर शिवप्रतिमा लावून साजरा करायचा नाही, तर शिवराय मनामनात आपल्या हृदयात रुजले पाहिजे आणि ते रुजण्यासाठी त्यांचे जे गुण आहेत ते आपण आत्मसात केले पाहिजे, त्यांच्यावर अंमलबजावणी केली पाहिजे. आपण त्यांच्यावर अंमलबजावणी केली तरच आपण शिवछत्रपतींचा वारसा पुढे चालवला असं आपण म्हणू शकू. शिवछत्रपतींनी कुणालाच फरक मानलं नाही. 18 पगड जातींना त्यांनी आपलं केलं. त्या 18 पगड जातीतल्या प्रत्येक समाजाला आपलं मानलं, त्यांना हृदयाशी कवटाळलं, त्यांना स्वराज्याचा शिलेदार केलं, त्यांना मराठी केलं, त्यांना मराठा केलं. म्हणून ते कुळवाडी भूषण ठरले, म्हणून ते रयत प्रजापालक ठरले, म्हणून ते छत्रपती झाले. त्यांनी छत्र धारण केलं. असे हे निश्चयाचा महामेरू असलेले शिवछत्रपती ह्या भूमीवर जन्माला आले, हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. आणि ते भाग्य आपल्याला सौभाग्यात परावर्तित करायचं असेल तर आपल्या प्रत्येकाच्या मनातून, आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वातून शिवछत्रपती प्रकट झालेले पाहिजे. त्यांचे गुण जर आपल्या या जीवनात उतरले तर शिवछत्रपती आपल्याला समजले असे आपल्याला म्हणता येईल. आज 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या या दिनी एवढंच मी तुम्हाला हात जोडून कळकळीने सांगतो की शिवछत्रपती आपल्या रक्तात, आपल्या धमन्यांमधून, आपल्या कृतीमधून, आपल्या गुणांमधून दिसून येऊ द्या. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.